fermentation is a biochemical process to convert the sugar into the lactic acid. Means यामध्ये fermentation हे प्रोसेस ओनली अ बायोकेमिकल प्रोसेस. बायोकेमिकल्स म्हणजे यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आणि केमिकल या दोघांचा उपयोग करून आपण लॅक्टिक ऍसिड किंवा इथेनॉल तयार करू शकतो. या प्रोसेस मध्ये आपण फर्मेंटेशन करतो. मीन्स कॉम्प्लेक्स इनटू सिंपल, कन्वर्जन ऑफ शुगर इनटू ऍसिड, शुगर इनटू ऍसिड, लाईक अ मिल्क फर्मेंटेशन. आपण मिल्क घेतल्यानंतर त्याचं कर्ड जेव्हा तयार करतो तर मिल्क मध्ये आपल्याला केसिन ॲज अ प्रोटीन, लॅक्टोज शुगर हे बघायला मिळते. ज्यावेळेस आपण मिल्क मध्ये बॅक्टेरिया ऍड करतो त्या बॅक्टेरियाचे नाव आहे लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस नावाचा जेव्हा आपण बॅक्टेरियामध्ये ऍड करतो तर बॅक्टेरिया या मिल्क कंटेनचं फर्मेंटेशन प्रोसेस करून त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करते. लॅक्टिक ऍसिड मध्ये करते. ज्यावेळेस मिल्कचं फर्मेंटेशन होते आणि लॅक्टिक ऍसिड तयार होते, लॅक्टिक ऍसिड तयार होते, त्यामध्ये लॅक्टोज शुगरचं रूपांतर, यामध्ये प्रेझेंट असलेल्या लॅक्टोज शुगरचं रूपांतर हे लॅक्टिक ऍसिड मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर यामध्ये असलेलं जे केसिन नावाचं प्रोटीन आहे, केसिन नावाचं जे प्रोटीन असते मिल्क मध्ये, ते सर्व आपल्याला कोॲग्युलेट झालेलं दिसते. त्यामुळे आपल्याला मिल्कचं फर्मेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला क्लम्प्स ऑफ प्रोटीन पाहायला मिळते. तेच क्लम्प्स ऑफ प्रोटीन तुम्हाला कर्डला, दह्याला घट्ट स्वरूप देते. अशा प्रकारे आपण मिल्क फर्मेंटेशन बघितलं. तर तुम्ही यामध्ये बघू शकता लॅक्टोज शुगर जे मिल्क मध्ये प्रेझेंट असते, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया जो की लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतो, तो लॅक्टोज शुगरचं ब्रेकडाऊन करून लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर करतो आणि आपल्याला योगर्ट तयार झालेलं दिसते.